श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वी बोर्डाचा हिंदीचा पेपर आहे. याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की हा पेपर कशा प्रकारे आहे आणि तो कसा सोडवायचा आहे, त्याचप्रमाणे त्याचे इम्पॉर्टंट प्रश्न. याआधी चॅनलवर नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तसंच व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला सर्व एमपी प्रश्न भेटतील. तर बघा, व्हिडिओच्या खाली लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल. इथे सर्व PDF फाईल हिंदी असतील, बायोलॉजी, सोशल सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्यांच्या लोड केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही फटाफट ते ॲप इन्स्टॉल करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर बघूयात हिंदीचा पेपर कसा असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हिंदीचा पेपर हा जवळपास 80 मार्काचा आहे. त्यामुळे स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क या दोन्ही गोष्टी नेसेसरी आहेत. तुम्हाला स्मार्ट वर्क करून कशा प्रकारे चांगले मार्क मिळवता येतील याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. तर बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर यावर्षी तुम्हाला माहिती आहे की वेळ 10 मिनिटं वाढून दिलेला आहे. त्याच्यामध्ये आता 80 मार्क हे आहेत. हे कशा प्रकारे विभाजन केलेलं आहे हे तुम्हाला माहिती देतो पूर्ण. तर बघा, गद्यपाठ जो आहे तो 20 मार्कांसाठी असेल. याच्यातले विकल्पासोबत 25 प्रश्न असतील. त्यानंतर पद्यपाठ कवितांचा त्याच्याला 20 मार्क असतील. विकल्पासोबत 28 प्रश्न असतील. त्यानंतर विशेष अध्ययन 10 मार्क असतील. विकल्पासोबत 14 मार्क असतील. त्यानंतर व्यावहारिक हिंदी व अपाठित गद्यांश 20 मार्क, म्हणजे तुम्हाला जो अनसीन पॅसेज असतो तो विकल्पासोबत 38 मार्क असतील. व्याकरण तुम्हाला 10 मार्काचा असणार आहे. तर अशा प्रकारे हे जवळपास तुमचे 80 मार्क होतात. याच्यात मध्ये आणखीन कुठले टॉपिक करायचे हे पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. त्याचप्रमाणे प्ले स्टोअरला तुम्ही नाना फाउंडेशन हे ॲप सर्च करून डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व IMP प्रश्न भेटतील. तर नक्की प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन ॲप सर्च करा. तर बघा, पहिला जो गद्य भाग आहे तो जवळपास 20 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये काय असतील तर पहिला जो कृती आहे त्याला 6 मार्क असतील. त्याच्यामध्ये आकलन कृती, शब्दसंपदा आणि अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे तेच तुमचं पर्सनल रिस्पॉन्स प्रश्नासारखं असणार. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण जवळपास 6 मार्क आहेत. आकलन कृती, शब्दसंपदा, अभिव्यक्ती. आणि त्यानंतर तिसरा जो प्रश्न असेल तुम्हाला तो लघुत्तरी असेल. 3 दिलेले असतील, 2 लिहायचे असतील, जवळपास 6 मार्काला. तर 3-3 मार्काला एक प्रश्न असणार आहे. तर तुम्हाला 3 मार्काला प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही उत्तर जास्तीत जास्त लिहिणं गरजेचं आहे. जो किमान 7 ते 8 वेळी तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे अभिव्यक्तीला तुम्ही 4 ते 5 ओळी या लिहिल्या पाहिजेत. त्यावेळेस तुम्हाला ते चांगले मार्क भेटतील, हे लक्षात ठेवा. तर बघता एक सेकंड लागलो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. आणि त्यानंतर प्रश्न, एक वाक्य में उत्तर लिखो 4 में से 2. अशा प्रकारे याचं विभाजन केलेलं आहे. त्यानंतर पुढे याचं आणखीन कसं विभाजन केलेलं आहे ग्रामर सोबत, त्यानंतर पुढचे आणखीन जे पार्ट आहेत याची पण मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. त्यानंतर दुसरा जो आहे विभाग 2, पद्य असणार आहे. हा 20 मार्काला असणार आहे. याच्यामध्ये आकलन कृती त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. शब्दसंपदा याच्यासाठी 2, अभिव्यक्ती 2 मार्क. त्यानंतर पद्यांश लगभग 8 से 12 पंक्तियों में, त्याच्यासाठी पहिला जो आहे तो 2 मार्काला, शब्दसंपदा 2 मार्क, अभिव्यक्ती 2 मार्क. त्यानंतर रसवादन लिखिये, म्हणजेच आपलं मराठीत वगैरे आपण बोलतो रसग्रहण वगैरे, त्याचप्रमाणे त्या कुठल्या कविता आहेत इम्पॉर्टंट, त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये आहे. तर फटाफट लिंकवर क्लिक करा, तुम्हाला सर्व MP प्रश्न भेटतील. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक आणि शेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. त्यानंतर एक वाक्य में उत्तर लिखो 4 में से 2. त्यानंतर तिसरा जो आहे विभाग 3, विशेष अध्ययन 10 मार्क आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला आकलन कृती, शब्दसंपदा, अभिव्यक्ती आणि लघुत्तरी प्रश्न असणार आहे 4 मार्काला. असे जवळपास याचे देखील 10 मार्क तुम्ही सहज मिळवू शकता. त्यानंतर ह्याच्यानंतर जो विभाग येतो तो 4था विभाग असतो, तो व्यावहारिक हिंदी, अपाठित गद्यांश और पारिभाषिक शब्दावली. आता याच्यात पारिभाषिक शब्दावली IMP दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओच्या खाली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून बघू शकता. याच्यामध्ये पण आकलन कृती, शब्दसंपदा, अभिव्यक्ती असे जवळपास तुम्हाला 6 मार्क आहेत. आणि दीर्घोत्तर प्रश्न आहे, तो तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही लिहू शकता. त्यानंतर परत लघुत्तरीय 2 में से 1 प्रश्न लिखिए, 4 मार्क आहेत. किंवा सही विकल्प चुनकर तुम्ही याचे उत्तर लिहायचे आहेत. तर ते हा पर्याय देखील चांगला आहे, सही विकल्प चुनकर. आणि अपठित परिच्छेद 180-200 शब्दों में लिखिए, तर 6 मार्काला आहे. याच्यामध्ये पण तेच आकलन कृती, शब्दसंपदा आणि अभिव्यक्ती आणि पारिभाषिक शब्दावली, म्हणजे इंग्लिश शब्द जे असतील ते तुम्हाला हिंदीत लिहायचे आहेत. आणि त्यानंतर शेवटचा जो भाग आहे त्या शेवटच्या भागमध्ये व्याकरण विभाग आहे. जवळपास 10 मार्काला आहे.
त्याच्यामध्ये काय काय येणार, काल परिवर्तन हे करून ठेवा, अलंकार, रस, मुहावरे आणि वाक्य शुद्धीकरण. तर याच्यात काही मी तुम्हाला MP प्रश्न दिलेले आहेत. ती लिंक व्हिडिओच्या खाली आणि डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर नक्कीच त्या लिंकवर क्लिक करा. आणि मुहावरेमध्ये तुम्हाला जर एका वेळेस अर्थ माहीत नसेल तर त्याचा डायरेक्ट वाक्यात उपयोग केला तरी चालतो. आणि वाक्य शुद्धीकरणमध्ये एक ट्रिक सांगतो तुम्हाला. तुम्ही वाक्य वाचा, तुम्हाला काही शब्द जर कळाला नाही चुकीचा तर सरळ सरळ ते वाक्य वाचल्यानंतर आपल्या मनाने लिहा. आपोआप तो शब्द करेक्ट होऊन जातो. कारण आपल्या लिहिण्याची पद्धत भरपूर वेळा आपण लिहून जातो, पण बोलताना आपल्याला चुका होतात. त्यामुळे तुम्ही ती गोष्ट वापरा, ट्रिक्स वापरा ती. तर अशा प्रकारे तुम्हाला मी सर्व अपडेट दिलेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. परत भेटूयात पुढच्या हिंदीच्या व्हिडिओत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बोर्डाची पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून दाखवेल. ती कशी सोडवायची, टाइम मॅनेजमेंट कसं करायचा, त्याची पूर्ण माहिती देणार आहे. तर ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.